So we both are going to learn Pali language from this book. It's a Marathi book. It's a Marathi translated book. It's available in English language also. In Marathi, its title is Prarambhik Pali, Pali Primerचा मराठी अनुवाद by Lily De Silva, who is MA PhD. I don't know her nationality. Later on, I'll just Google her. Google this name. That from which country she is or she was, whether she's alive or not. I'll just see. And her teacher was Julius Berugoda. I don't know. So we'll start with Murakshare. Now it's going to be entirely in Marathi language with my father. So if you don't know Marathi, you can skip this video. मुळाक्षरे. पप्पा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. पाली भाषेची स्क्रिप्ट कोणती होती? ह्या लँग्वेज, आता मला काय माहिती नाही पाली लँग्वेजची स्क्रिप्ट म्हणजे लिपी. जसं आता मराठीची लिपी देवनागरी आहे, हिंदीची लिपी देवनागरी आहे, संस्कृत पण देवनागरी आहे. तर पालीची स्क्रिप्ट कोणती होती, लिपी कोणती होती ते मला तरी माहिती नव्हतं. आणि मला वाटतं की ही देवनागरीच आहे, देवनागरीच होती. आणि या पुस्तकानुसार मला कळालं की काय होती ते. माझं मत आहे की ती देवनागरी समानच मुळाक्षर आहे, त्यामुळे देवनागरी तत्सम ती लिपी असावी. पप्पाने सांगितलेलं आधी आता चेंज केले माझं ऐकून. त्यांना त्यांचं अज्ञान प्रदर्शन करायचं नाही आहे व्हिडिओ, कारण ते बुद्ध विहारातून प्रवचन देतात आणि त्यांना दाखवायचं नाही की त्यांना येत नाही. तर मग पप्पांना माहिती नव्हतं. पप्पांना पण वाटलं की हे माझ्याप्रमाणेच असं वाटलं की पप्पांना की हे देवनागरीत आहे. पण ह्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की पाली भाषेची स्वतःची लिपी होती का क्वेश्चन मार्क, याची माहिती उपलब्ध नाही. या पुस्तकानुसार लिली डि सिल्वा पुस्तकानुसार ती लिहिते की पाली भाषेची स्वतःची लिपी होती का याची माहिती उपलब्ध नाही. ज्या देशात पालीचा अभ्यास केला जातो त्या देशातील लिपी ही पाली भाषा लिहिण्यासाठी वापरतात. भारतात देवनागरी, श्रीलंकेत सिंहली. मला वाटतं की पहिल्यांदा सिंहली म्हणजे एक प्लेसच आहे किंवा लँग्वेज आहे, मला असं वाटलं. सिंहली एक स्क्रिप्ट आहे श्रीलंकेतमधली. ब्रह्मदेशात बर्मी, थायलंडमध्ये कंबोज इत्यादी लिपी वापरल्या जातात. पाली टेक्स्ट सोसायटी लंडन पाली लिहिण्यासाठी रोमन लिपीचा वापर करते आणि आता त्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. पालीत एकूण मुळाक्षरे 41 आहेत. पप्पा तुम्ही नंतर लिहू शकता. हे मुळाक्षरे 41 आहेत. यात 8 स्वर आहेत. स्वर म्हणजे अ आ इ ई टाईप 8 स्वर, 32 व्यंजने आणि 1 निग्गहित आहेत. आता निग्गहित मला माहिती नव्हतं, हे पुस्तक वाचल्यानंतरच मला कळालं. आता मी संस्कृत शिकलेली आहे. 8वी ते 12वी माझं संस्कृत लँग्वेज होतं फॉर स्कोरिंग. तर मग त्यामुळे मला संस्कृतची पृष्ठभूमी आहे आणि त्यामुळे मला पाली इट्स व्हेरी सिमिलर टू संस्कृत ओनली. खूप म्हणजे संस्कृत बरोबर मेळ खाते. तर मला हे शिकायला खूप वेळ लागणार आहे. मी पटपट शिकते आहे. पण आय गेस पप्पांना थोडंसं डिफिकल्ट जाईल, कारण पप्पांना संस्कृत नव्हतं. त्यामुळे ते तृतीय विभक्ती वगैरे वगैरे ते देव देवा देवहा देवो देवा देवा प्रथमा वगैरे, प्रथमा द्वितीय तृतीया वगैरे हे, आणि इवन क्रियापदं ते जरा डिफिकल्ट जाईल पप्पांना. आणि याची पृष्ठभूमी संस्कृत पृष्ठभूमी आहे आणि इट्स व्हेरी सिमिलर टू दॅट. खूप संस्कृतची मिळतं जुळतं आहे. तर 8 स्वर आहेत, 32 व्यंजने आहेत आणि 1 निग्गहित आहे. स्वर आहेत अ आ इ ई उ उ ए. आई नाही आहे, ओ आहे, औ नाही आहे आणि अम हे निग्गहित आहे. ओके, अम हे स्वर नाही आहे, अम हे निग्गहित आहे. आहा नाही आहे. तर मग अ आ इ ई उ उ ए ओ हे स्वर 8 स्वर आहेत. आणि व्यंजने क च ट त प. क च ट त प म्हणजे क ख ग घ य, च छ ज झ य, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व स ह ळ. यामध्ये श नाही आहे, स नाही आहे, ळ आहे म्हणून लिहिलेलं आहे. श नाही आहे, श षटकोनातला नाही आहे, श शहामृगाचा नाही आहे, य र ल व श स ह ळ. ज्ञ पण नाही आहे, ज्ञ ज्ञानेश्वरांचा ज्ञ पण नाही आहे. आणि काय आहे, आणि काय, हां, आणि क्ष पण नाही आहे. श शहामृगाचा श नाही आहे,
क्षत्रियाचा क्ष नाही आहे, षटकोनाचा श नाही आहे आणि ज्ञ नाही आहे, आई नाही आहे, औ नाही आहे, आहा नाही आहे. ओके. सर निगहित अनुनासिक अम. मग अ इ उ हे स्वर ऱ्हस्व असून आ इ उ हे दीर्घ स्वर आहेत. आय थिंक दीर्घ म्हणजे जास्त वेळ आपण म्हणतो ते उच्चारताना. ए ओ हे स्वर मध्यम स्वरूपाचे आहेत, ना ऱ्हस्व ना दीर्घ. जोडाक्षराच्या आधी आल्यास त्यांचा उच्चार ऱ्हस्व होतो. उदाहरणार्थ मेत्ता, खेत्त, कोठ्ठ, सोथी आणि इतर वेळी दीर्घ होतो. उदाहरणार्थ देवसेना, लोक, ओदन, टीप, बुद्ध, तथागत इत्यादी शब्दांचे भाषांतर करताना आदरार्थी बहुवचनाचा वापर करण्यात आलेला आहे. एकच मिनिट. हां, आता ही मुळाक्षरे झाली. आता पाठ 1, मी आता पाठ 1 म्हणजे लेसन 1 केलेला आहे. तो मी पप्पांबरोबर आता मी त्याचं रिव्हिजन करणार आहे. आणि इट वॉज व्हेरी इझी फॉर मी बिकॉज आय हॅड संस्कृत लँग्वेज फॉर स्कोरिंग फॉर 5 years, 8th standard, 8th, 9th, 10th, 11th and 12th grades. Okay, so my Sanskrit was good and it is now going to be very easy for me to learn this. And it was very easy to learn lesson 1 of this Pali language from this book. I even saw some exercises and I guess they are correct because there are no answers. IC has come. Okay, we'll proceed with the lesson 1 but in the part 2 video. 8. Who has come? Atra gachanti devata. I think gods have come through this, I think. Even Silvite is sitting here. You're matching! Go. See, gods. This is Icy. And this is Silvite. These are two gods. Oops, sorry, where is Silvite? Silvite. And this is Icy. These are two gods who have come in this evening to listen to our Buddhist discourses, chanting, and also I guess to learn Pali. Okay, bye.